जय महाराष्ट्र। मी श्रीरंग खरे। महाफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्धा तासात आपण आढावा घेणार आहोत 50 वेगवान घडामोडींचा। सुरुवात करूया महाफास्टला। दिघावासियांना दिलासा द्यायला हायकोर्टाने नकार दिलाय, त्यामुळे दिघावासी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। हायकोर्टाने दिघ्यातील इमारती रिकाम्या करायला सांगत एमआयडीसीला ताब्यात घ्यायला सांगितलेले आहेत। पावसाळ्यामध्ये इमारती तोडू शकत नसल्याने हा आदेश देण्यात आलाय। हायकोर्टात पुन्हा निराशा पदरी पडल्याने दिघावासियांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। आज राज्य सरकार त्यांची बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार आहे। ठाण्यातील 82% बांधकामे अनधिकृत असल्याची माहिती अधिकारातून समोर आलेली आहे। ठाण्यातील 1,67,000 बांधकामांपैकी 1,36,770 बांधकामे अनधिकृत असल्याची बाब आरटीआय मधून उघडकीस आलेली आहे। त्यामुळे दिघ्यापाठोपाठ ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालणार का, हा प्रश्न निर्माण झालाय। बीड जिल्ह्यात झालेल्या चारा छावणी घोटाळ्याचे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। अण्णा हजारेंनी चारा छावण्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती। आष्टी तालुक्यातील हा घोटाळा असून 25 मे 2016 रोजी या चारा छावणीमध्ये 10,000 जनावरं कमी आढळलेली होती। परळीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ही माहिती उघड झाली आहे। डाळी यंदा देखील सर्वसामान्यांची चिंता वाढवणार आहेत। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही डाळींचे दर चढेच आहेत आणि येत्या काळात ते आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे। तूर आणि उडीद डाळींसह अन्य डाळींचे दर सातत्याने वाढत आहेत। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट कोणतीच पावलं उचलत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतच खडे बोल सुनावले। मॉन्सूनचं आगमन व्हायला आणखी 3-4 दिवस लागतील असा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे। पुढच्या 4 दिवसात पाऊस पडला नाही तर मुंबई ठाण्यात गंभीर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या अनेक भागात आज आणि उद्या पाणी कपात असणार आहे। परळ, हिंदमाता, दादर, माटुंग्यासह अनेक भागात ही पाणी कपात असेल। तांसा वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केलंय। मुंबई आणि ठाण्यामध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावलेली होती। पावसाच्या तुरळक सरींनी मुंबई आणि ठाणेकरांची सकाळ सुखद झाली। शनिवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामध्ये मुंबईतील लोकल सेवेचा बोजवारा उडालेला होता। आज झालेल्या तुरळक पावसामुळे मुंबईकर चांगलेच सुखावलेले आहेत। तरी हा पाऊस पुरेसा नसल्याने आणखी मुसळधार पावसाची मुंबईकर वाट पाहत आहेत। पुण्यामध्ये 30 जूनपर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही तर 2 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागणार आहे। त्यामुळे पावसाची मेहरबानी झाली नाही तर पुणेकरांना पाणीचा सामना करावा लागेल हे निश्चित आहे। मान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्यातली जनता आनंदली असली तरी त्यावरून सत्ताधारी युतीमध्ये मात्र चढाओढ सुरू झालेली आहे। आधी दुष्काळ उपाययोजनांवरून सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता शिवजलक्रांतीच्या कामांमुळे हे पाणी दिसत असल्याचं म्हणतात। शिवसेनेच्या शिवजलक्रांती योजनेमुळे आमच्या गावात पाणी आलेलं आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। मंत्रालयामध्ये मंगळवारी अवघ्या 2 तासात 2 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली। औरंगाबादचे दिलीप मोरे आणि मुंबईच्या मुलुंड भागातले रहिवासी दिनेश पड्याळ अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत। दोघांनीही मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या एका कार्यकर्त्याने ओवेसीचा फोटो असलेला केक आणला। हा फोटो कापून वाद होऊ शकतो हे ओळखल्याने राज ठाकरेंनी ओवेसीच्या गळ्यावर सुरी ठेवल्यासारखं दाखवलं आणि तिथून निघून गेले। यापूर्वी 2008 साली देखील राज ठाकरे यांनी भैया नाव लिहिलेला केक कापला होता।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे। तर या ट्रॉमा केअर सेंटरचा सगळा खर्च सिद्धिविनायक मंदिर करणार आहे। मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी ही माहिती दिली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नव्या ट्रॉमा केअर सेंटरची घोषणा करण्यात आली आहे। मात्र 5 वर्षांपूर्वी उभारलेलं ट्रॉमा केअर सेंटर धुळखात पडलेलं आहे। पिंपरी चिंचवडच्या उझरडे गावाच्या हद्दीत 9 एकर जागेवर 70 लाख रुपये खर्च करून हे सेंटर उभारण्यात आलेलं आहे। मात्र ते धुळखात पडलेलं आहे। मुंबईतील विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। मात्र मुंबई वगळता राज्यातील शिक्षकांचं आंदोलन सुरूच आहे। मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा या शिक्षकांनी दिलाय। विनाअनुदानित शिक्षकांच्या 14 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य मंत्रिमंडळानं विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्याच्या निर्णयाला तत्वतः मान्यता दिली आहे। याचा फायदा राज्यातील 90% विनाअनुदानित शाळांना होणार आहे। या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर मात्र 194 कोटींचा बोजा पडेल। शिक्षकांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्याचा निर्णय घेतला। पण हे अनुदान की भीक अशी टीका करत शिक्षक संघटनेनं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याच्या मागे ससेमिरा लागण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात राज्यामध्ये हजारो कोटी रुपयांचा ऑनलाईन लॉटरी घोटाळा उघडकीस आलेला आहे। 2001 ते 2009 या काळात या घोटाळ्यामुळे सरकारला दरवर्षी 25 ते 30 हजार कोटींचा फटका बसलाय असा आरोप केला जातोय। सीआयडीच्या महासंचालकांनी चौकशी करून ही बाब उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र तत्कालीन अर्थमंत्र्यांनी हा अहवाल दाबला असा आरोप माजी अधिकाऱ्याने केलाय। सामाजिक न्याय खात्यातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 1600 कोटी रुपये वाया गेल्याचं समोर आलंय। ही रक्कम अनुसूचित जातींसाठी खर्च करण्यात न आल्यानं हे पैसे वाया गेलेत। विशेष म्हणजे अर्थ खात्यानं सामाजिक न्याय खात्याकडे हा निधी सुपूर्द केलेला असतानाही तो खर्च करण्यात आलेला नाहीये। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। कोल्हापुरात अंबाबाईच्या प्रसाद रूपी लाडवाला भाविकांना आता तो दिला जाणार आहे। कारागृहामधल्या कैद्यांनी हे लाडू बनवलेले आहेत। अशा पद्धतीनं राबवण्यात आलेला हा देशातला पहिलाच उपक्रम आहे। या उपक्रमाला अनेक संघटनांनी विरोध दर्शवला होता। मात्र या विरोधाला न जुमानता कारागृह प्रशासनानं लाडू पुरवायला सुरुवात केलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून मोशीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत उभारण्यात आली। मात्र ही इमारत वापराविना धुळखात पडून आहे। या इमारतीचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या हस्ते 2014 साली झालं। मात्र या इमारतीमध्ये कामकाज अजून सुरू झालेलं नाहीये। दिघावासियांना दिलासा द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय। दिघ्यातील बांधकामं ठरल्यानुसारच त्यांच्यावर कारवाई होईल। या इमारती रिकाम्या करून ताब्यात घ्या असे आदेश हायकोर्टानं MIDCला दिलेले आहेत। दिघावासियांना दिलासा द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय। दिघ्यातील बांधकामांवर कारवाई होणार असं हायकोर्टानं म्हटलंय। पुढची बातमी आहे। कृषी विद्यापीठांना संशोधन करण्यास सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं देशातील संशोधन ठप्प झालेलं आहे। त्यामुळे सर्व शास्त्रज्ञ दुःखी झालेत। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या स्थगितीला आता जनमत तयार करण्याची गरज असल्याचं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार म्हणालेले आहेत। ते बारामतीमध्ये बोलत होते। मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाचा सामना करत असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला अखेर फरार घोषित करण्यात आलेला आहे। PMLA कोर्टानं मल्ल्याला फरार घोषित केलाय। ईडीनं याबाबतची मागणी केलेली होती। मुंबई उच्च न्यायालयानं मल्ल्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलाय। तसंच त्याचा पासपोर्ट देखील रद्द केलाय।
मुंबईतल्या विक्रोळी इथल्या अभय इंटरनॅशनल या शाळेमध्ये पालकांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं। फी वाढवू नये अशी मागणी या पालकांनी केलेली होती आणि त्यामुळेच त्यांना डांबून ठेवण्यात आलं। माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील या पालकांसोबत डांबून ठेवण्यात आलेलं होतं। काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचा मुलगा तुषार गायकवाड संचालित ही शाळा आहे। या प्रकरणी तुषार गायकवाड यांनी पालकांची माफी देखील मागितलेली आहे। बाईक चोरणाऱ्या एका गँगला पोलिसांनी अटक केलेली आहे। हिंगोली पोलिसांना हे यश आलंय। हिंगोलीमध्ये बाईक चोरीचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढलेलं होतं। या बाईक चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं नेमली होती। चोरीचं वाहन विकत असताना पोलिसांनी या चोरांना अटक केली। दिल्लीतील जनकपुरीमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका तरुणानं 3 जणांना उडवलं, ज्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर तिसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे। ऋषभ रावत असं या ड्रायव्हरचं नाव असून तो दारू पिऊन ही गाडी चालवत होता। तो रात्रभर दारू पित होता। सकाळी 6:15च्या सुमारास तो घरी निघाला असताना त्यानं 2 जणांना उडवलेलं आहे। यवतमाळमध्ये 48 तासात दुसऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली। रामदास खामनकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे। मारेगाव तालुक्यातील हिवरा इथल्या खामनकर यांनी 3 वर्ष निसर्गाशी लढा दिलेला होता। नापिकीचा त्यांनी सामना केलेला होता। त्यांच्या डोक्यावर कर्ज होतं, ते फेडता येत नसल्यानं त्यांनी अखेर हे पाऊल उचललं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम 12% पाणीसाठा शिल्लक आहे। पाणी टंचाई आणि उष्म्यामुळे हैराण मुंबईकर मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र यावर्षी अपुरा पाऊस झाला तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। पावसाळ्यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणं याबरोबर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी MMRDAनं जय्यत तयारी केली। पावसाळ्यात जनतेच्या तक्रारी दूर करण्यासाठी MMRDAनं एक हेल्पलाईन सेंटर सुरू केलेलं आहे। हँकॉक पूल पाडल्यानंतर तात्पुरता पादचारी पूल उभारण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते। मात्र हा पूल बांधण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत। तो बांधणं अशक्य असल्याचं रेल्वेनं हायकोर्टाला सांगितलंय। त्यामुळे हा पूल कधीपर्यंत बांधून पूर्ण होईल हे सांगता येणार नाही असं रेल्वेने म्हटलंय। नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्यानंतर आता नाल्यांची खोली वाढवण्यासाठी तसंच रुंदीकरणाची टूम महापालिकेने काढली आहे। या कामासाठी 312 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या धडक कारवाई मोहिमेअंतर्गत मंगळवारी CBD बेलापूर भागातील अनधिकृत फेरीवाले विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। महापालिकेच्या या कारवाईनंतर दुपारी 2 वाजेनंतर या परिसरातील अनधिकृत फेरीवाले विक्रेत्यांना हटवण्यात आलं। गेल्या काही वर्षांपासून CBD बेलापूर परिसरातील जागा या फेरीवाल्यांनी अडवलेली होती। नो पार्किंगमध्ये वाहन उभ्या करणाऱ्या ड्रायव्हर्सकडून पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत 19,791 केसेस दाखल करत 1,63,66,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। महसुली तूट वाढत असल्याचं कारण सांगत MSEBनं प्रति युनिट 5.5 रुपये वीज दरवाढीचा प्रस्ताव MERCला सादर केलेला आहे। त्यावर आता प्रत्येक महसूल विभागात जनसुनावणी घेतली जाणार आहे। महावितरणनं वीज दरवाढीची प्रस्तावित केलेली याचिका नियामक आयोगानं 10 जून रोजी दाखल करून घेतली आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील ब्लॉक घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे। या ठिकाणी वाहतूकदारांना मोठा त्रास होऊ शकतो, त्यामुळे हा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आधी संरक्षक जाळी बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता।
मुंबईतील पवई तलावात सांडपाणी सोडून तो प्रदूषित केला जात असल्याची तक्रार करणारे स्थानिक नागरिकच आता आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेले आहेत। या परिसरातील इमारतींमधील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना तलावात सोडण्यात येत असल्याचं पालिकेने म्हटलंय। केंद्र सरकारनं राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान राबवायला सुरुवात केली आहे। मात्र बदलापूर पालिकेच्या उदासीनतेमुळे पालिका रुग्णालयात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफला मंजुरी असतानाही त्यांची पदं न भरल्यानं नागरिकांना सेवेचा लाभ मिळू शकत नाहीये। कंत्राटी नर्सेसना सेवेत कायम करावा आणि त्यांना बदामी गणवेश देण्यात यावा या मागण्यांसाठी राज्य सरकारी रुग्णालयातील जवळपास 20,000 नर्स आज एक दिवसाचा संप पुकारणार आहेत। या संपामुळे बहुतांश सरकारी रुग्णालयातील नेहमीच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आलेल्या आहेत। ठाणे शहरातील 1,67,000 बांधकामांपैकी फक्त 30,336 बांधकामं अधिकृत आहेत, तर उरलेली 1,36,770 बांधकामं बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती RTI मधून समोर आलेली आहे। जवळपास 82% बांधकामं ही अनधिकृत असल्याचं या माहितीतून उघड झालंय। पुणे पिंपरी चिंचवड महापालिका विकास आराखड्यातील उद्यानं आणि सार्वजनिक सुविधांसाठी MIDCनं दिलेल्या जागांपैकी काही जागांचा वापर झाला नाहीये। या सर्व जागांचं पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय MIDCनं घेतलेला आहे। पुणे शहरातील 24 प्रमुख रस्ते डेव्हलपमेंट TDRच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय। यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे महापालिकेला एका पैशाचीही गुंतवणूक न करता 80 किलोमीटरचे रस्ते विकसित करून मिळणार आहेत। कॉलेजमधील मुलामुलींच्या तक्रारींसाठी पोलिसांमार्फत कॉलेजमध्ये तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे। त्याशिवाय या तक्रारींचं निवारण करण्यासाठी कॉलेज आणि पोलिसांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तेरावी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठानं ऑनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य केलेली आहे, पण 14 जून रोजी विद्यापीठाचं संकेतस्थळ क्रॅश झाल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलेलं आहे। मुंबई विद्यापीठातर्फे 13वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे। अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीनं चांगलाच वेग घेतलाय। आता नोंदणी 2 लाखच्या पलीकडे पोहोचल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयानं दिलेली आहे। 17 जून हा नोंदणीसाठीचा शेवटचा दिवस आहे। बारावीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी FY प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ऑनलाईन प्रवेशपूर्व नोंदणीला मंगळवारपासून सुरुवात होत आहे। पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना अनेक प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे। या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांना हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद आणि जळगाव पालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्याचं नियोजन सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षण विभागानं केलेलं आहे। त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध अनुभवता येणार आहे। सुमारे 4,95,000 विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्यात येतील। नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 227 शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे। या शाळा सुरू ठेवायच्या की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। हा विषय तुर्तास जरी चर्चेला जात नसला
तरी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी याबाबतचा निर्णय होणं अपेक्षित आहे। नागपूरसह राज्यभरातील स्कूल बसची तपासणी आरटीओनं सुरू केली आहे। तपासणीला अजूनही शहरातील स्कूल बस चालकांचा प्रतिसाद नाहीये। शहरात 1,500 स्कूल बस आणि स्कूल व्हॅन्स असताना त्यातल्या फक्त 500 वाहनांची तपासणी करण्यात आली। राज्यातील 16 लाख विद्यार्थ्यांना एसटीचे सवलतीचे पास सहजरित्या उपलब्ध व्हावेत यासाठी एसटी महामंडळानं पास थेट शाळा महाविद्यालयाच्या आवारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयावर अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाहीये। हा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। नियुक्ती करण्यासाठी बोलवण्यात येणारं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं अधिवेशन आणखी 2 महिने घेण्यात येण्याची शक्यता नाहीये असं काँग्रेसमधल्या सूत्रांनी सांगितलंय। महापासमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास।